राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य वसऊ मुक्ता वैद्य. प्रकरण 16. महावाक्यातील 80 पदाचे विवरण. पुढील भाग. जीवाचे स्वरूप सच्चिदानंदाच्या दृष्टीने अपरोक्ष असले तरीही शरीर मनादीच्या योगे ते जाणत असल्यामुळे तेही परिच्छिन्न आहे अशी भावना होते. आणि ईशाचे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मस्वरूप आहे असा निर्णय केला तरीही ईश प्रत्यक्ष नसल्याने ब्रह्म ही परोक्ष आहे अशी भावना होते. पण घटाकाश मठाकाश हे वेगवेगळे दिसत असले तरीही ते दोन्ही एकच आकाश आहे. त्याप्रमाणे जीव शिव यांची अधिष्ठान वस्तू एकच आहे. सत्य हे एकमेव आहे. म्हणून खोटेच दिसणाऱ्या जीवाची परिच्छिन्नता ईशाची परोक्षता या दोन्हीचाही परित्याग करून प्रत्येकाने आपला आणि ब्रह्मत्वाचा निश्चय करायला हवा. येथे सर्व श्रोतृवर्गाने लक्षात ठेवायला हवी असलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जीव जीव असे सांगत आहोत ना, तो जीव म्हणजे आपणच हे प्रामुख्याने लक्षात ठेवावे. आम्ही जीवच ब्रह्म आहे असे सांगितले तर येथे बसलेल्या तुम्ही सर्वजणांनी मीच ब्रह्म आहे असे आपल्या स्वतःला अन्वय करून घ्यायला हवा. आम्ही जीव म्हटले ती दुसऱ्यांची वार्ता सांगत नसून तुमचा प्रत्येकाचा संबंधच समजावून देत आहोत. तुमचे प्रत्येकाचे ब्रह्मत्वच पटवून देत आहोत. अर्थात तुम्ही प्रत्येकजण मीच अखंडैक्य रस परमानंद रूप परब्रह्म आहे, आराम रूप राम आहे या अत्युत्तम भूमिकेपर्यंत पोचून कृतार्थ व्हा. जीव ब्रह्मैक्याबद्दल आणखी एक दृष्टांत सांगून हे प्रवचन संपवत आहोत. गोशाळेत पांढऱ्या काळ्या तांबूस इत्यादी अनेक वर्णाच्या गायी आहेत. काहींच्या कपाळावर ठिपका इत्यादी वेगवेगळी चिन्हे असतात. गवळी वेगवेगळ्या रंगांच्या चिन्हांच्या गायींचे दूध काढून एका मोठ्या भांड्यात ओततो तेव्हा आपणास त्या दुधातील हे पांढऱ्या गाईचे दूध, हे काळ्या गाईचे दूध, हे कपाळावर ठिपका असणाऱ्या गाईचे दूध असे वेगळे दूध करून दाखवता येईल का? एक वेळ पांढऱ्या गाईचे दूध पांढरे, काळ्या गाईचे दूध काळे, तांबूस गाईचे दूध तांबूस असे असते तर ते वेगळे करून दाखवता आले असते. पण तसे नाही, तसे काही नाही. सर्व गाईंचे दूध गायीच्या रंगावर आकारावर अवलंबून नसून ते पांढरे एकरूपच असते. त्याचप्रमाणे सर्व नाम रूप आकार गुण इत्यादींचे जीवही एकाच ब्रह्मरूपाचे आहेत. अर्थात तुम्ही सर्व ब्रह्मरूपच आहात. तुम्ही बाह्यतः दिसायला कसेही असला तरीही त्याशी काहीही संबंध नसलेले ब्रह्म तुम्हीच आहात. ही एक वेदमातेने प्रत्येकांना दिलेली अत्यंत महत्त्वाची देणगीच होय. तुम्ही कुरूप असा, सुरूप असा, अशिक्षित असा, सुशिक्षित असा, तुमची जात गोत उच्च असो वा नीच त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. तुम्ही त्या जीवगुणांच्या अभिमानाचा त्याग करून ब्रह्मत्वाचे ग्रहण केले की बस सर्व कार्य होते. श्रोते हो, तुम्ही कोणत्याही देश प्रांत भाषेचे असा, कोणत्याही कुलगोत्राचे असा, स्त्री पुरुष असा वा युवक वृद्ध असा, कोणीही असा, निरपवादपणे सर्वांनी तत्त्वम ऐक्यतेच्या औपनिषदिक विशाल सिद्धांताचे ग्रहण करून परमपद प्राप्त करून घ्या. बाबांनो, राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.